दोन वर्षांनी मोठ्या हौसेनी उत्सव होता या दारी, 2 वर्षांनी मोठ्या हौसेनी उत्सव होता या दारी। हिंगलाय आईची माझे माऊलीची नजर वेसावे गावावरी, हिंगलाय आईची माझे माऊलीची नजर या गोंधळाला आमची लय मजा असते। आईची माझे माऊलीची नजर वेसावे गावावरी। नमस्कार मंडळी, मी इथेन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथेन ठाकूर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका धमाकेदार ब्लॉगमध्ये। तर मंडळी आता आपण आलो वर्सोवा कोलीवाड्यामध्ये आणि वर्सोवा नाव ऐकला का इकडचं सगळ्यात पहिले नारळी पौर्णिमा आणि सी फूड फेस्टिवल आपले ध्यानात येते। तर आज आपण इथं आलो आईच्या गोंधळ उत्सवासाठी। 2 वर्षातून हा एकदा गोंधळ उत्सव येते आणि आज आहे गोंधळ आणि उद्या आहे मानाचा दिवस। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या सोबत आहे विशाल दादा आणि परेश दादा। तर पहिल्यांदाच आलात ना तुम्ही पण इथं? पहिल्यांदा। आता जाऊया आतमध्ये आईच्या दर्शनासाठी सगळ्यात पहिले, मग पुढचा। आता व्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की धमाल होणार आहे। 2 वर्षांनी मोठ्या हौसेनी उत्सव होता या दारी, 2 वर्षांनी मोठ्या आता आपण आलो वेसावे गावात आणि आपल्या हिंगलाई आईचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आपल्या सोबत आपला दादा। दादा काय नाव? तुषार मुंडे। आणि दादा यो आपलं 2 वर्षांनी एकदा सण येते, तर काय बोलशील? या गोंधळाला आमची लय मजा असते खरंच। आणि पहिला ते थोडे लोक येवायचे, पण आता आवड भरपूर लोक येतात। नाही, देवीची कृपा अशी आहे, ही अपरंपार आहे आणि सगळं देवी सगळ्यांना पावते म्हणून लय लोक आता लय गावागावांचे लोक बाहेरचा लोक पण येते आहे। लय लांबशी लय लांबची लोक येतात आणि नवरात्रीला ते बघितशील तू लयच लोक येते। आता पहिलं तरी कमी होतं, पण आता लय लोक येते। आता आवडी लाईन लागते। आता पण तुम्ही बघू शकता की गोंधळाच्या वेळेला आता लाईन कमीत कमी अर्धा किलोमीटर लांब गेलेली आहे, अजूनपर्यंत दर्शन होत लोकांना। आणि असंच आम्हाला पावते म्हणून आम्ही लय लोक येते आहे आणि आईला खूप जण मानतात। आणि आज आता तर लाईनीची सुरुवात आहे, याच्यानंतर किती असणार आहे गर्दी आणि जाम गर्दी होणार आहे। आता तुम्ही जर थोडं अर्धा तासांनी बघितलं, अर्धा 1 तासांनी बघितलं तर अख्खा या फुल भरावतं आहे, या फुल भरेल अख्खं। तुम्हाला तलाव पण जागा नसेल, आवडी पूर्ण भरणार आहे। धन्यवाद दादा, चांगली माहिती दिली। बोला इंग्रजी माते की जय। अमृताची घोडी आई तूच माऊली, किसनाई हिंगलाई, किसनाई हिंगलाई आई, किसनाई हिंगलाई आई तुझे नवन गो अमृताची घोडी आई तूच माऊली, किसनाई हिंगलाई सांज शिनगारानी तू सोन्यानी नटली गो, सांज शिनगारानी तू सोन्यानी नटली गो आई सत्वाची माझी हिंगलाई तू माऊली गो, आई सत्वाची माझी हिंगलाई तू माऊली गो। वेसावला आलो आणि गेल्या वर्षीची तुझी व्हिडिओ बघितलेली मी, आलताच नाही गेलो। आता यात्रेमध्ये आलेलो आणि आता गोंधळाला पहिल्यांदा आलोय आणि एक्सपिरियन्स तर 1 नंबर आहे, मजा येते। अजून 12 वाजेपर्यंत थांबते आपल्याला, मजा करू आईच पूर्ण। आणि सगळं ब्लॉग मी बघते याचं सगळं। आता तो वाघाचं टाकलंस तो बघलं गाणं चालेल नक्की, भारी वाटलं। भेटू करा आणि असाच बनवत राहा काय ना काय अजून एक्स्ट्रा आणि पुढे जा। मला खरं सांगू, तुझं ब्लॉग आणि तू जी भाषा वापरतस आपल्या जाम पक्की आवडते मला ते। आपली भाषा पाहिजेच काय, आपली भाषा आपण नाही जपणार तर कोण जपणार? बरोबर आहे, चालेल धन्यवाद। बेकार करतील तुमचे ब्लॉगर लोकांचे मुलं हकलवली त्यांची सगळ्यांना। तिकडे कॅमेरा कर, झूम कर। आमच्या पुढे तू आई मी आहेच आहे कोपऱ्यान, तिकडे फोकस कर। या वेसाव्याचे भाविक कोली जमल्यान आईचे पूजेला, जमल्यान आईचे पूजेला, जमल्यान आईचे पूजेला।
शृंगार केलाय भारी साडी चोळीचा हार वेणीचा शृंगार केलाय भारी हिंगलाय आईची माझे माऊलीची नजर वेसावे गावावरी हिंगलाय आईची माझी माऊलीची नजर विसावी गावावरी हिंगलाय आईची माझी माऊलीची नजर विसावी गावावरी हिंगलाय आईची तर मंडळी पहिली वारी बघितली तुम्ही, नारेबेऱ्यांची वारी बघितली, त्याच्यानंतर आता डायरेक्ट 12 वाजता वारी निघल, ती असेल अग्निकुंडाची वारी. तीच बघण्यासाठी सगळी जण उत्सुक आहेत आणि पहिल्या वारीला इतकी गर्दी होती, आता ती वारी मेन आहे, तिला कितकी गर्दी होणार आहे. आणि आताच काही जास्त भेटलं ना आपल्याला, आता बघू 12 वाजता जी वारी निघेल त्याच्यात आपल्याला काय भेटते. राजदीप होता अख्खी वारी सोबत लास्ट पर्यंत गेलं एकदम. काय वारी सोबत तिथपर्यंत म्हणजे मला इथं व्हिडिओ काढूनच नाही दिली, नुसते ढकलत होती सर्वजण. आणि इथं ऑलरेडी सांगितलं होतं काय व्हिडिओ काढू नका, त्याच्यामुळे मग मी पुढे जाऊन थांबलो. नव्हता केला इकडचा, त्याच्यानंतर पाठी वारीचा. आणि आता 12 वाजता डायरेक्ट वारी निघाली, डायरेक्ट 12 वाजता अग्निकुंडाची वारी 12 वाजता. अग्निकुंडाची वारी अग्निकुंड ती महत्वाची वारी आहे आपली, ती बघू. चालेल. तुम्ही काय बोलाल कौशल पाटील? काय नाही, कधी पण जर आले वर्षात 2 वर्षातून पुढच्या वर्षी डायरेक्ट या हांगला दिवसा गोंधल्यासाठी एवढी मजा असते आणि एवढी धमाल असते या गोंधळाला. आणि आईचं मन बघूनच प्रसन्न झाला आणि दर्शन पण आमचा खूप सर्वांचा मस्त झाला. आणि व्हिडिओ इथेला बघत राहा, इथेची व्हिडिओ पूर्णपणे भरपूर शेवटपर्यंत. जय. ही लाईन बघा, मगाशी लाईन इथपर्यंतच होती, पण आता लाईन बघा तुम्ही लास्ट शेवटपर्यंत गेले, कारण जी वारी मगाची निघलेली त्याच्यामुळे ही पूर्ण दर्शनाची लाईन थांबवली होती. आता लाईन सुरू झालंय परत. इकडची वाजत नेला ना तिथपर्यंत आलंय आणि देऊल तो बघा, देऊल तिकडची इथपर्यंत लाईन फुल जाम. इथं लाईन संपते, आता ही अजून वाढल. आता वारी 12 वाजायला आलेत. वारी यायची वेळ झाली, पण इथं गर्दी बघा किती झाली. आमची हालत बघा दोघांची. हे बघा आपली सगळी मोऱ्यावरची मंडळी आली तिथं. कधी आली हो तुम्ही? दरवर्षी येताव का पहिल्यांदाच आली हो? दरवर्षी तू कस या सगळी मोऱ्यावरची आपली मंडळी आहेत या साईडला. कैसा वाटतंय मग येऊन इथं? बोला इंगला देवी माते की. रिंकल आले, आता आवाज नाही ना जास्त, पण गर्दीत आम्ही इथं पक्का दमलोय. आणि जाम गोंधळाला तर थांबलो तुम्ही. जय इंगला देवी. जय इंगला देवी. दर्शन केला लवकरच आलतो. हे बघा आपले शेवेतले आता युट्यूबर आलेत. जसकाची ताई आले. कसं वाटतं मग आलो तुम्ही? कधी आलो? कधीपासूनच आलो. 6 वाजता. 6 वाजल्यापासून आलो. 6 वाजल्यापासून आलो. म्हणजे हा ना सुरुवातीपासून आहो. कसं वाटतंय मग आता? कसं वाटतंय आता गर्दी जाम वाढली, जाम एकदम भरपूर गर्दी
प्रचंड गर्दी झालेली आहे इथं, जाम भक्तांची रांगा वगैरे लागलेले ते साईडला बघू शकता तुम्ही. आता 12 वाजता बघा, फक्त 12 वाजता जी धमाल होणार आहे ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलच. चालेल, बोला इंग्लादेवी माते की जय. चालेल, धन्यवाद. पहिली वारी संपन्न झालेली आहे आणि आता दुसऱ्या वारीला सुरुवात होणार आहे. अग्निकुंडाची वारी दुसरी वारी येईल. वारी खरंच एकदा बघा, 2 वर्षाची एकदा वारी असते आणि आता तुम्हाला गर्दी बघून समजत असेल कैसा काय टाइम असतो. आई सत्वाची माझी हिंगला